इंजिनियर होणं आणि त्याआधी चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणं यासाठी नेमकं काय करायला पाहिजे याचं मार्गदर्शन इंजिनिअरिंग द फ्युचर या परिसंवादात मिळालं. राव IIT या क्षेत्रात गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत. सकारात्मक विचारांना नियोजन आणि प्रयत्नांची जोड हे यशाचं मर्म राव IITचे चेअरमन BV राव यांनी यावेळी सांगितलं. तर योग्य मार्गदर्शनाचा सल्ला राव IITचे CEO विनय कुमार यांनी दिला. To success in any competitive exam, let it be engineering, let it be medical, even any other competitive exams. First, most important is a positive attitude, a positive approach, a positive belief I can do. स्टूडेंट्स की जो ट्रेनिंग है वो अच्छी हो, अच्छे एकेडमी से हो और उनको बार बार टेस्ट किया जाए. तो बहुत आजकल जो बहुत अच्छा तरीका चला है वो है कि मॉक टेस्ट लिए जाएं. तो एक बार जब स्टूडेंट्स उसी तरीके के एग्ज़ाम मॉक टेस्ट रूप में 2-3 बार देंगे और उनकी प्रिपरेशन अच्छी रहेगी तो स्टूडेंट के लिए जो फाइनल डे ऑफ एग्ज़ाम होता है वो स्ट्रेसफुल नहीं रहेगा. देशाच्या विकास प्रक्रियेत ठसा उमटवलेल्या मान्यवरांची संवाद साधण्याची संधी या परिसंवादाच्या निमित्तानं विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मिळाली. हा फार चांगला इनिशिएटिव्ह आहे आणि मला मिसेस प्रभूंनी मगाशी सांगितलं की आपण हा 4 वेगवेगळ्या गावात महाराष्ट्रात करत आहात. हा फार मोठा आणि चांगला प्रयोग आहे. नुसता एक मला असं वाटतं की रुरल महाराष्ट्रात सुद्धा हा जायला पाहिजे. नुसतं अमेरिकेमध्ये काहीतरी करून इथे येऊन आम्ही भाषणं करत नाही आहोत. स्वतःच्या अनुभवावर सांगतोय की आपण हे करू शकतो. येस वी कॅन. कळलं की नाही. हे सगळं आपलं हे आणि त्यासाठी हा जो मोठा प्लॅटफॉर्म दिला आहे अत्यंत कौतुकास्पद म्हणायला पाहिजे. पुण्यातले शेकडो विद्यार्थी तसंच पालकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन या उपयुक्त मार्गदर्शनाचा लाभ घेतला. झी24 तास आणि राव IITचा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य असल्याची भावना यावेळी सगळ्यांनीच व्यक्त केली. अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया पुणे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.